नमस्कार. नवरात्री चालू आहेत आणि नवरात्रीचे उपवास भरपूर जणांना असतात. मग या उपवासामध्ये तेच साबुदाणा खिचडी, वडा खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी एक वेगळी रेसिपी आणलेली आहे. तुम्ही याला उपवासाचे वडे म्हणू शकता, उपवासाची पुरीही म्हणू शकता. काहीही म्हणा, पोटात गेलं तर मस्तच लागेल. तर मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेला वडा किंवा मस्त टम्म फुगलेली अशी ही पुरी बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता, अजिबात तेलकट नाही आहे. कमी तेलकट आहे, त्यामुळे या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्रास होणार नाही, ॲसिडिटीचा, पित्ताचा त्रास होणार नाही. तर मस्त अशी ही टम्म फुगलेली पुरी, वडा, त्याच्यासोबत मस्त शेंगदाण्याची चटपटीत अशी चटणी, मस्त बेत जुळून आलेलं आहे. अगदी झटपट बनते, जास्त वेळ लागत नाही. चला तर मग वेळ न घालवता हे कशी बनवायची ते पाहूयात. उपवासाचा बटाटा वडा किंवा उपवासाची पुरी बनवण्यासाठी गॅसवरती इथे मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता यामध्ये आपण आधी वरई भाजून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी वरई घेतलेली आहे. याला काही ठिकाणी भगरही म्हणतात. तर ही वरई आपल्याला थोडीशी कोमट गरम करून घ्यायची आहे. जास्त याला करपवायची वगैरे नाही आहे. 2 मिनटं आपण ही वरई व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता वरईच्या जागी तुम्ही साबुदाण्याचाही वापर करू शकता किंवा अर्धी वरई आणि अर्धा साबुदाणा घेतला तरीही चालेल. तर वरई आपली छान गरम झालेली आहे. आपल्या हातालाही जास्त चटका बसत नाही आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची, ही थंड करायची आणि बारीक करून घ्यायची. तर ही वरई मी घरीच मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी बाहेर मिळते ते राजगिऱ्याचे किंवा भगरचे पीठ वापरले तरीही चालेल. पीठ आपलं तयार आहे. आता इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे आपल्याला जास्त उकडून घ्यायचे नाही आहेत. मी मीडियम फ्लेमवरती याला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. बटाटा जर जास्त उकडला गेला तर तो पातळ होतो. तो किसल्यानंतर अजून पातळ होतो आणि अजून पाणी सोडतो. त्यामुळे यामध्ये पीठही जास्त बसतं आणि तरीही आपलं जे भगरीचं पीठ घातल्यानंतरही जे आपण पीठ बनवलं आहे ते ओलसरच वाटतं. तर बटाटा जास्त उकडून घ्यायचा नाही आहे. आता हा उकडलेला बटाटा आपण किसून घेणार आहोत. किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये गाठी राहत नाहीत, त्यामुळे वडे फुटण्याचे चान्सेस कमी असतात. तर आता हा बटाटा व्यवस्थित खिसून घ्यायचा, ज्यामुळे बटाट्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत. तर आता हा बटाटा खिसून घेतल्यानंतरही मी व्यवस्थित हा बारीक करून घेणार आहे, मॅश करून घेणार आहे, जेणेकरून एखादी जरी गाठ राहिलेली असेल तरी ती व्यवस्थित बारीक होईल. तर आता बटाटा तुम्ही पाहू शकता, मी छान हाताने चोळून मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी इथे 3 हिरव्या मिरच्या छान बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहे. हिरवी मिरची छान बारीक करून तुम्ही घालू शकता किंवा चिरूनही घालू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता. तुम्ही जर उपवासाला जिरे वापरत असाल तर तिथे मी थोडीशी जिरी घातलेली आहे. अर्धा चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि चवीनुसार थोडीशी साखर घातलेली आहे. सोबतच यामध्ये आता आपण भगरीचं पीठ घालणार आहोत. तर भगरीचं पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे. तर मी इथे आधी 3 चमचे भगरीचं पीठ घालणार आहे आणि मळून घेणार आहे. गरज वाटल्यास मी पुन्हा भगरीचं पीठ ॲड करणार आहे. तर आता हे व्यवस्थित आपण बटाट्यासोबत एकजीव करणार आहोत. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, बटाट्यात ओलावा असतो, त्यामुळे मला इथे पाण्याची गरज लागलेली नाही आहे. तुम्हाला जर वाटलं की पीठ कडक होतं आहे किंवा जाड होतं आहे, घट्टसर होतं आहे, तर तुम्ही हाताला थोडासा पाण्याचा हात घेतला आणि मळून घेतलं तरीही चालेल. आता हे मी पीठ मळताना मला अजूनही हे थोडंसं ओलसर वाटतं आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून 1 चमचा भगरीचं पीठ ॲड करणार आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. तर हे पीठ व्यवस्थित एकजीव केल्यानंतर हे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं छान पीठ मळून घातलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठही घातलेलं होतं. व्हिडिओ चुकून स्किप झालेला आहे. तर चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. आता पीठ छान मळून झालं आहे. यावरती आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत. तेल आणि साखरेमुळे हे पीठ जे आहे ते छान खुसखुशीत होतं, त्यामुळे आपले वडे जास्त तेल पित नाहीत आणि मस्त खमंग खुसखुशीत असे होतात. तर हे तेल जे आहे ते आपण नॉर्मल टेम्परेचरवरच घातलेलं आहे आणि आता हा पिठाचा गोळा तेलाच्या वरती आपण हा व्यवस्थित मळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. छान असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा आपण थोडासा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर एक 10 ते 15 मिनटं आपण हा रेस्ट करायला ठेवायचा आहे. यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनटं हा गोळा आपण छान रेस्ट करायला ठेवणार आहोत. आपलं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात. तर इथे मी 1 छोटी वाटी शेंगदाणे छान गरम करायला घेतलेले आहेत. तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे नाही आहेत.
एक 2 ते 3 मिनिटामध्येच आपले शेंगदाणे छान भाजले जातात. तुम्ही पाहू शकता यावरती थोडे थोडे काळे डाग आलेले आहेत. तर आपल्याला एवढेच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. याची सालही मस्त निघत आहे. तर आपले शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले गेलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे. तर आता इथे चटणीसाठी मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. सोबत हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडीशी साखर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत असाल तर तुम्ही कोथिंबीरीचा वापर करा. आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि याची छान चटणी बनवून घेणार आहोत. तर मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तोडून घ्यायच्या. मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता. मीठ आणि साखर तुमच्या आवडीनुसार घाला. मीठ तुम्ही जेवढी मिरची घेतली आहे त्या अंदाजाने घालू शकता. आणि इथे मी दह्याचा वापर केला आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसाचा वापर केला तरीही चालेल, पण दह्यामुळे ह्या चटणीला छान क्रीमीनेस येतो. तर आता सेम वाटीने मी अर्धी वाटी पाणीही घालणार आहे. तुम्हाला किती पातळसर किती घट्ट चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त केलं तरीही चालेल. आता ही छान आपण चटणी बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी ही एका भांड्यामध्ये ओतून दाखवते. ही जास्त मी पातळसर बनवलेली नाही आहे ना जास्त घट्ट आहे. तर मस्त अशी आपली दाटसर चटणी तयार झालेली आहे. तर आता या चटणीवरती तुम्ही तेलाचा तडका देऊ शकता लाल मिरचीसोबत, किंवा ही अशी खाल्ली तरीही खूप छान लागते. तर यावरती मी नंतर मिरचीचा तडका देणार आहे. थोडंसं तूप आणि मिरची टाकून ही छान गरम करून यावरती मी टाकणार आहे. आता आपली चटणी तयार झाली आहे. पीठ छान भिजलंय. तर आपण वडे बनवायला घेऊयात. इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकचा कागद घेऊ शकता, बटर पेपर घेऊ शकता, एखादी दुधाची पिशवी घेऊ शकता किंवा केळीचं पानही घेऊ शकता. आता यावरती मी तेलाचा थोडासा हात लावून घेतलेला आहे. तर तेलामुळे काय होतं, आपला वडा चिटकत नाही या कागदाला आणि छान बाहेर निघून येतो. आता एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपण हातानेच हा वडा छान थापून घेणार आहोत. तर हे जे कडेला क्रॅक्स पडतात तर हे छान आपण हातानेच गोल करून घेणार आहोत. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही असा हा आपण वडा छान थापून घेतलेला आहे. नॉर्मल आपण जे वडे बनवतो त्या आकाराचा हा वडा बनवला आहे. तुम्ही पाहू शकता हा मी किती जाडसर ठेवलेला आहे. याची थिकनेस तुम्हाला कळेल. तर आता हा वडा आपण छान थापून झालेला आहे. तर तळून घेणार आहोत. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं. एक छोटासा तुकडा आपण तेलामध्ये टाकून बघूयात. जर तो थोडासा वर आला बुडबुड करून तर आपलं तेल छान गरम झालं आहे हे लक्षात येतं. तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण हा तयार केलेला वडा घालणार आहोत. आता वडा न हलवता यावरतीच आपण फक्त तेल टाकत राहायचं आहे. वड्याला अजिबात जो झारा आहे तो लावणार नाही आहोत. आपण वड्यावरतीच तेल टाकत राहणार आहोत. त्यामुळे वडा जो आहे तो छान टम्म फुगतो. तर तुम्ही पाहू शकता की हा हळूहळू फुगायला लागलेला आहे. तर आपला वडा छान टम्म फुगायला लागलेला आहे. मी अजिबात झारा लावलेला नाही आहे, हळूच पलटलेला आहे फक्त. आणि आपला वडा तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेला आहे. तर असा हा मस्त टम्म फुगलेल्या वड्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हा तळून घेणार आहोत. लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचा, जेणेकरून हा वडा छान तळला जातो आणि हा जास्त तेलकटही राहत नाही. तर तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर आलेला आहे. तर असा डार्क कलरवरती हा वडा तळून घ्यायचा, म्हणजे हा दिसायलाही छान लागतो आणि आतपर्यंत छान भाजला जातो. तर आता वडा छान तळला गेलेला आहे. आपण हा तेलातून निथळून काढून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हा वडा तुम्हाला हाताने थापायचा नसेल तर ही दुसरी पद्धत, प्लॅस्टिकच्या कागदाला दोन्ही बाजूंनी तेल लावायचं आणि ह्या अशा प्लेटनी हे असा छान वडा प्रेस करून घ्यायचा. यानेही वडा छान प्रेसही होतो, एकसारखा साईजने होतो आणि पटकन तयार होतो. तर तुम्हाला हात भरवायचा नसेल तर तुम्ही असा हा प्लेटने थापूनही वडा बनवू शकता. तर असा हा वडा बनवून घेतलेला आहे. सेम पद्धतीने आपण हा तळून घेणार आहोत. वडा बनवताना तुम्ही जर वड्याला पहिल्यांदा झारा लावला तर वडा तुटायची शक्यता असते. त्यामुळे वडा तेलात टाकल्यानंतर फक्त झाऱ्याने, मी व्हिडिओत दाखवते तसं तेल वरती टाकत राहायचं. त्यामुळे वडा छान टम्मही फुगतो आणि वडा तुटतही नाही. तर मस्त असा हा वडा आपण तुम्ही पाहू शकता किती पटकन गोल्डन ब्राऊन होतो आणि टम्म फुगला जातो. तर हाही आपण एका झाऱ्याच्या मदतीने काढून घेणार आहोत. तर असा हा मस्त गोल टम्म फुगलेला वडा किंवा बटाट्याची पुरी म्हणा तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही अजिबात तेलकट नाही आहे. मस्त सुंदर टम्म फुगलेली, भरपूर वेळ राहते. आपण यामध्ये साखर घातली आहे त्यामुळे ही पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहते.
सोबतच आपण मस्त चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर मस्त असा हा बेत आपला झालेला आहे. तर तुम्हीही ही बटाट्याची पुरी किंवा बटाट्याचा वडा या नवरात्रीमध्ये बनवून पहा. कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.